कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. 9वीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना माझा नमस्कार. माझं नाव आहे विद्या करेगार म्हणून. मी टिळकवाडी हायस्कूलची शिक्षिका आहे. आज मी तुम्हाला 9वीची पहिली कविता जी आहे अभंग त्रिदल याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर भारत ही संतांची पवित्र भूमी आहे. भारतात अनेक संत होऊन गेलेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्राला तर संतांची पवित्र भूमी म्हणून म्हटले जाते. 12व्या ते 13व्या शतकामध्ये भारतात अनेक संत होऊन गेले. त्यापैकी संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर असे अनेक महान संत भारतात होऊन गेलेले आहेत. तर अभंग त्रिदल या कवितेमध्ये आज आपण संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई आणि संत नामदेव यांच्याबद्दलची माहिती बघणार आहोत. या अभंग त्रिदल या अभंगामध्ये जे अभंग या कवींनी रचलेले आहेत किंवा संतांनी रचलेले आहेत त्यामध्ये त्यांच्या सामाजिक परिस्थितीची, त्या काळच्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यावेळेत सामाजिक परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. वर्णभेद, जातीभेद असे अनेक समस्यांमुळे सामाजिक वातावरण हे अतिशय बिघडलेले होते. त्या काळात लोकांना एकत्र आणण्याची फार गरज होती आणि त्यासाठी संतांनी असे अभंग रचले की ज्यामुळे लोकांना मुक्तीसाठी एक साधा सोपा मार्ग मिळाला आणि त्यामुळे लोक अभंगांकडे जास्तीत जास्त वळू लागले. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे अभंग संतांनी रचले. तर आज आपण अभंग त्रिदलातील पहिले संत जे आहेत संत गोरा कुंभार यांच्याबद्दलची माहिती बघूया. संत गोरा कुंभार यांचा जन्म 1267 मध्ये तेर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाबाई असे होते. ते विठ्ठल भक्त होते. संत गोरोबांचा परमार्थ मार्गावरील अधिकार मोठा असल्यामुळे वयाने ते मोठे असल्यामुळे सर्वजण त्यांना गोरोबा काका या नावाने ओळखत असत. सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात ते गुंग असत. आणि हा अभंग जो आहे हा संत गोरा कुंभार वाङ्मय दर्शन प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. भक्ती ही अव्यक्त रूप धारण करते तेव्हा ती अद्वैताचे लक्षण बनते असं म्हटलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, आपण अनेक अशी उदाहरणं घेऊ शकतो की यामध्ये जिथं आपल्याला अद्वैताचं दर्शन घडतं. संत गोरा कुंभार यांचीच एक गोष्ट आहे की ज्यामध्ये व्यवसायाने कुंभार असलेले संत गोरा कुंभार इतके विठ्ठल भक्तामध्ये मग्न असतात की स्वतःचा मुलगा त्यांच्या पायाखाली आलेला आहे हे सुद्धा त्यांना समजत नाही आणि स्वतःच्या पायाने ते आपल्या मुलाला तुडवितात आणि त्या मुलाचे प्राण जातात. आणि जेव्हा हे त्यांना समजतं त्याचं दुःख त्यांना फार होतं. तर ही जी गोष्ट आहे ही म्हणा किंवा संत कनकदासांची एक गोष्ट आहे की ज्यामध्ये संत कनकदास जेव्हा उडपीच्या श्रीकृष्णाच्या दर्शनाला जातात त्यावेळी अक्षरशः ब्राह्मण जे असतात त्यांना तिथं जाऊन दर्शन द्यायची परवानगी त्यांना देत नाहीत. आणि अशा वेळेला जेव्हा निराश होऊन देवालयाच्या पाठीमागे संत कनकदास जातात त्यावेळेला तिथं त्यांना देव स्वतःहून पाठीमागच्या खिडकीतून दर्शन देतात. तर अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपण संतांच्या बाबतीत बघू शकतो. परमेश्वराच्या भक्तीची, नामस्मरणाची परमेश्वराशी एकरूपता साधून अनुभूत आनंद आपल्याला मिळतो आणि तो शब्दातून व्यक्त करता येत नाही असं संत म्हणतात. तर या अभंगाचे मूल्य आहे भक्ती. संत गोरा कुंभार म्हणतात बघा इथं, मुकिया साखर चाखावया दिधली, बोलता हे बोली बोलवेना. मुकिया म्हणजे मूक असा एक व्यक्ती आहे इथं की ज्याला साखर चाखायला दिली किंवा खायला दिली की तो फक्त तो अनुभवतो पण त्याला
आपले जे विचार आहेत ते मुखातून व्यक्त करता येत नाहीत. आपण जेव्हा कोणताही गोड पदार्थ खातो त्यावेळेला आपल्याला भरपूर आनंद होतो आणि आपल्या तोंडातून असे काही आनंददायी उच्चार असे बाहेर पडतात. पण इथं याला आनंद होत असतो, पण हा मूक माणूस किंवा हा मूक व्यक्ती आपले विचार इथं व्यक्त करू शकत नाही. गोड खाल्ल्यावर आपण गोडच बोलतो, पण बोलताही बोलवेना. तो काय शब्द कुंटला संवाद आपुला आनंद आधाराया. जो बोलका व्यक्ती असतो किंवा ज्याला बोलायला येत असतं तो व्यक्ती आपले विचार सहज व्यक्त करू शकतो, पण जे बोलू शकत नाहीत ते व्यक्ती आपला आनंद जो आहे तो भावनाद्वारे काय करतो, दाखवितो. आनंदी आनंद गिळूनी राहणे अखंडित होणे न होतीया. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा. आनंदी 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 आनंद गिळूनी राहणे. काही वेळेला काय होतं की भरपूर जे व्यक्ती असतात ते आपला आनंद व्यक्त करू शकतात भाषेद्वारे किंवा बोलण्याद्वारे, पण असे काही व्यक्ती असतात की ज्यांना आपले विचार व्यक्त करू शकता येत नाहीत. तर इथं जीवनमुक्त होण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आपण सदा आपले विचार शुद्ध ठेवले पाहिजेत, स्वच्छ ठेवले पाहिजेत, असं संत गोरा कुंभार यांनी इथं सांगितलेलं आहे. तर ही होती अतिशय थोडक्यात अशी अभंग त्रिदलाचा पहिला अध्याय होता, तो म्हणजे संत गोरा कुंभार. आता आपल्याला जो दुसरा अध्याय बघायचा आहे तो संत मुक्ताबाईंचा. विद्यार्थ्यांनो, अभंग त्रिदलामधील दुसरा अध्याय जो आहे तो म्हणजे संत मुक्ताबाई. 13व्या शतकातील अतिशय महान अशा संत कवयित्री संत मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी यांचा जन्म 1279 मध्ये आळंदी येथे झाला. 13व्या शतकातील तेजस्वी स्पष्ट व्यक्ती संत कवयित्री. ज्ञानदेवांपेक्षा वयाने लहान ह्या होत्या. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव यांची धाकटी बहीण. तिला मुक्ताई असेही म्हणत. भावंडांच्या सहवासात राहून आत्मज्ञान, भगवत भक्ती, प्रेम, समता या विषयावरील चर्चा ऐकून मुक्ताबाईंनी अद्वैत तत्वज्ञान आत्मसात केले होते आणि मुक्ताबाईंच्या अभंगवाणीला ताटीचे अभंग असेही ओळखले जाते. हा ताटीचा अभंग लेखिका पिरोज आनंदकर यांच्या संत कवयित्री या पुस्तकामधून घेतलेला आहे. एकदा ज्ञानदेव निराश होऊन ताटी म्हणजे दार लावून बसले असता त्यांना उद्देशून मुक्ताबाईने काही अभंग रचलेले आहेत आणि त्या अभंगांनाच ताटीचे अभंग असे म्हटले जाते. या अभंगात मुक्ताबाईंच्या मनातील भावना आपल्याला दिसून येतात आणि या अभंगाचे मूल्य आहे वैराग्यशीलता. संततेची जाण जगी दया क्षमा ज्यांचे अंगी. मुक्ताबाई म्हणतात संत म्हणून आपण कोणाला ओळखू शकतो. संत म्हणजे कोण? तर संत म्हणजे हा एक साधारण माणूस नसतो, तर संत म्हणजे ज्याच्या अंगी दया क्षमा असते. एक साधारण माणूस कुठल्याही संभाषणामध्ये लगेच द्वेष त्याला येऊ शकतो किंवा त्याचं जी वागणूक आहे ती बदलू शकते, पण संत हा एवढा महान असतो की ज्याच्या अंगी दया क्षमा ही नेहमी असते. लोभ अहंता नये म्हणा जगी विरक्त तेची जाणा. आणि संतांचं अनेक वैशिष्ट्य म्हणजे की त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या स्वभावामध्ये लोभ अहंकार हा केव्हाही नसतो. जगी विरक्त तोची जाणा हा सगळ्यांच्यापेक्षा वेगळा असतो. ज्याने लोभ अहंकार पूर्णपणे सोडलेला असतो, त्याचा त्याग केलेला असतो, अशा महान व्यक्तींनाच आपण संत म्हणून ओळखतो. तर हा जो फरक आहे हा सामान्य व्यक्ती आणि संतांच्या मधील आहे. इहपर लोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी. आपण पृथ्वीवर राहतो आणि परलोकातही संत नेहमी सुखी असतो. कुठंही गेलं तरी त्यांचा स्वभाव मात्र कधीही बदलत नाही. कुणाच्याही वागण्याने कुणाच्याही बोलण्याने त्यांच्या मनातील जे क्षमा असतात, दया क्षमा
किंवा लोभ अहंकार असे जे हे असतात ते कधीही त्यांच्या मनातून व्यक्त होत नाहीत. शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी, सदा त्यांच्या मुखी हे शुद्ध ज्ञान असते आणि केव्हाही ते आपल्या वाणीतून आपल्या विचारातून शुद्ध ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर इथं मुक्ताबाई ज्या आहेत त्या आपल्या भावाला सांगत आहेत की मिथ्या कल्पना मागे सारा, लोक काहीही म्हणू देत. मिथ्या म्हणजे खोट्या कल्पना. खोट्या कल्पना काहीही असतील, लोकांच्या भावना काहीही असतील, लोक काहीही म्हणत असतील तरी पण त्याचा विचार आपण करायचा नाही. आणि जे दार तुम्ही लावून घेतलेलं आहे ते दार उघडा. लोकांच्या प्रश्नांचं उत्तर आपण द्यायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही बाहेर आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी याचा अर्थ इथं दार म्हणून आहे आणि अशा पद्धतीने संत मुक्ताबाई आपल्या भावाला दार उघडण्यासाठी विनंती करत आहेत. तर हा होता भाग संत मुक्ताबाई यांचा. विद्यार्थ्यांनो, तर आपला तिसरा अध्याय जो आहे तो आहे संत नामदेव यांच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. संत नामदेव यांचा जन्म 1270मध्ये झाला. मराठीतील पहिले भावकवी म्हणून सुद्धा हे ओळखले जातात. थोर विठ्ठल भक्त संत नामदेव वडिलांचे नाव दामाशेटी व आईचे नाव गोनाई असे होते. संत नामदेवांच्याच घरात वाढली. नामदेवांचे घराणे विठ्ठल भक्तांचे. त्यांचे गुरु विसोबा खेचर हे होते. भागवत धर्माचे पहिले संघटक आणि प्रचारकही ते होते. त्यांना कीर्तन संप्रदायाचे आद्य आचार्य असाही त्यांचा गौरव केला जातो. संपूर्ण भारतभर प्रवास करून त्यांनी भगवत भक्तीचा प्रचार केला. अभंग शिखांचा ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये देखील त्यांनी काही आपले जे लेख आहेत ते समाविष्ट केलेले आहेत. हा अभंग परशुराम पंत तात्या गोडबोले यांनी संपादित केलेल्या नवनीत अथवा मराठी कवितांचे वेचे या पुस्तकातून घेतला आहे. रोजच्या प्रापंचिक जीवनात व्यवहारात माणसाने कसे वागावे याबद्दलचा विचार प्रस्तुत अभंगात मांडलेला आहे आणि या अभंगाचे मूल्य आहेत सदाचार. पाहे परदारा जननी समान. पाहे म्हणजे बघणे. परदारा इथं दारा याचा अर्थ पत्नी असा आहे. जननी समान, जननी म्हणजे माऊली. जर असं म्हटलेलं आहे इथं की दुसऱ्यांच्या घरातल्या पत्नींना आपण माऊली समान बघितले पाहिजे. शिवाय द्रव्य ही पाषाण सममानी. द्रव्य म्हणजे संपत्ती. तर इथं आपण द्रव्यालाही पाषाण म्हणजे दगडासमाने बघितले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ संपत्तीला आपल्या जीवनामध्ये आपण जास्त महत्त्व देऊ नये. पराव्या कारणे प्राणवेची आता. माणसाने कसे राहिले पाहिजे? केव्हाही दुसऱ्यांच्या कल्याणाचा दुसऱ्यांच्या विषयी आपण केव्हाही चांगला विचार केला पाहिजे. जाणे परव्यथा अंतरीची. दुसऱ्यांच्या व्यथा त्यांच्या अंतरातील भावना आपण जाणून घेतल्या पाहिजेत. विहित संतोष धरी बा मानसी. विहित म्हणजे आहे त्यात आपण केव्हाही संतोष मानले पाहिजे. संपत्तीच्या पाठीमागे आपण धावू नये. की परलोकासी जाणे आहे. आपण कितीही संपत्ती मिळवली, आपल्या आयुष्यामध्ये कितीही आपण प्रयत्न केले तरी सुद्धा जी संपत्ती आहे ती आपण इथेच सोडून जाणार आहे. सर्व काळ प्रीती संतांची या संगे, गावे अनुरागे हरिनाम. आपण कुठल्याही गावामध्ये केव्हाही कुठेही गेलो तरी आपण संतांच्या सहवासातच राहिले पाहिजे. आणि केव्हाही जेव्हा आपण संतांच्या सहवासात राहतो त्यावेळेला आपोआप आपल्या मुखातून हरिनाम आपण गात असतो किंवा आपोआप त्यांच्यासारखे जे स्वभाव आहेत ते स्वभावांचे गुण आहेत ते आपल्यामध्ये येत असतात. सर्वानुभूती सम ठेवून या बुद्धी, सांडावी उपाधी प्रपंचाची. केव्हाही आपण समतेने राहिले पाहिजे.
पहिला जी सामाजिक परिस्थिती होती, आत्ताची जी सामाजिक परिस्थिती आहे, तर त्याला उद्देशून इथं या अभंगामध्ये त्यावेळी हे अभंग रचलेले आहेत. पण केव्हाही आपण हे विसरू नये की आपण कोणत्याही बाबतीत भेदभाव करावयाचा नाही. केव्हाही आपण सर्वजण समतेने राहिले पाहिजे. सर्व परमात्मा सर्व काळी देशी, भाव अहर्निशी दृढधरी. संत समुदाय मिळतील जेथे, लोटांगणे तेथे जावे अधी. केव्हाही आपण जिथं संत आलेत म्हणून समजले किंवा संत जिथे आहेत म्हणून समजतो, आपल्याला माहीत होतं, त्यावेळेला आपण तिथं जाऊन अक्षरशः लोटांगण घातले पाहिजे, त्यांना जाऊन आपण नमस्कार केले पाहिजे, असं इथं नामदेव म्हणतात. चिंता नको नाम्या तरसी तू जाण, सांगितली खूण म्हणे माझ्या. तर इथं अतिशय छान असं संतांचं किंवा संतांचं जे महत्त्व आहे ते नामदेवानी सांगितलेलं आहे. याच्यानंतर या 3ऱ्या अध्यायानंतर विद्यार्थ्यांनो इथं थोडीफार प्रश्न उत्तरे जी आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर स्वाध्यायामध्ये पहिल्यांदा आहेत ते म्हणजे शब्दार्थ. पहिला प्रश्न जो आहे तो आहे खालील पर्यायी प्रश्नांची उत्तरे निवडून लिहा. संत गोरा कुंभार यांचा जन्म या गावी झाला. तर इथं एकूण तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्यामधील प्रत्येक ऑप्शन तुम्हाला इथं टिक करून लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 5 ते 6 उदाहरणं इथं दिलेली आहेत. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये एकूण एका वाक्यातली उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्यामध्ये संत गोरा कुंभार आणि साखरेचे उदाहरण का दिले, ताटीचे अभंग याचा अर्थ सांगा, संत मुक्ताबाईंनी संतांचे कोणते लक्षण सांगितलेले आहे, लोभ अहंकार नसते असे संतांचे लक्षण त्यांनी इथं सांगितलेले आहे. त्याच्यानंतर 2-3 वाक्यातली प्रश्न म्हणा. संदर्भसहित स्पष्टीकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, काही मुलांना इथं फार प्रॉब्लेम होतो की संदर्भ म्हणजे नेमकं काय लिहायचं. त्याच्यामध्ये तुम्ही 2 भाग करू शकता. एक म्हणजे संदर्भ, की हे जे वाक्य आहे हे कुठल्या धड्यातून किंवा कुठल्या कवितेतून घेतलेलं आहे, आणि स्पष्टीकरणामध्ये हे वाक्य कुणी कुणाला म्हटलेलं आहे हे लिहायचं असतं. असे 2 भाग करून तुम्ही संदर्भ लिहू शकता. त्याच्यानंतर 8 ते 10 वाक्यातील काही प्रश्न आहेत. भाषाभ्यास हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे. बघा, तर इथं समानार्थी शब्द दिलेले आहेत. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्दसुद्धा आहेत. अहंता म्हणजे अहंकार, इहलोक पृथ्वी, जननी आई, दया उपकार, दरवाजा दार, द्रव्य संपत्ती, दारा पत्नी, प्रीती प्रेम, समुदाय जमाव, बोली भाषा. त्याच्यानंतर काही विरुद्धार्थी शब्दसुद्धा आहेत. जसे मुका म्हणजे जो बोलू शकत नाही, दया क्रोध. त्याच्यानंतर मुका याचा विरुद्धार्थी शब्द बोलका आहे. दया क्रोध, शांती राग. मिथ्या म्हणजे मिथ्याचा विरुद्धार्थी शब्द सत्य आहे. संतोष दुःख, अनुराग राग, सुखी दुखी, शहाणा मूर्ख. तर अशा प्रकारे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला इथं भाषाभ्यासामध्ये दिलेले आहेत. तर आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांनो अभंग त्रिदलाबद्दल माहिती घेतलेली आहे. तुम्हाला मी एक छोटासा इथं होमवर्क देते की माझा आवडता संत या विषयावर तुम्हाला आता हा व्हिडिओ बघून जी माहिती मिळालेली आहे त्यावर तुम्ही एक छोटासा पॅरेग्राफ लिहून काढाल अशी मी अपेक्षा करते. आणि या माझ्या या व्हिडिओला मी इथं विराम देते आणि धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.